नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी फ्लेवर्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आंबट गोड आणि खूप टेस्टी कच्ची कैरीची भाजी म्हणजेच लोणची। ही रेसिपी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल। मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्याला स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून कापून घेतलेले आहेत। आता एक कढई घेऊ, त्यात तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झालं की त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा मेथी दाणा आणि थोडासा हिंग हे घालून घेऊ। मोहरी आणि जिरं तडतडल्यावर त्यात 1 चमचा तिखट, हळद, 1 चमचा धनेपूड हे घालून घेऊ। हा मसाला 2 मिनिटं परतल्यावर त्यामध्ये 1 ग्लास पाणी किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घाला। आम्हाला ह्या भाजीचा रस्सा जास्त लागतो त्यामुळे मी पाणी जास्त घातलेलं आहे। आता या भाजीत मी 1 वाटी गूळ घालते आणि 2 ते 3 चमचे चवीसाठी साखरही घालते। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। गूळ आणि साखरही चांगला वितळलेला आहे। आता आपण इथे कापलेल्या कैऱ्यांच्या फोडी घालू। इथे मी कैऱ्यांचे बी घेतलेले आहे। इथे माझ्या मुलाला ह्या कैरीच्या लोणचीमध्ये ह्या बिया चोखायला भरपूर आवडतात। तुम्हाला कैरीच्या बिया नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता। आता इथे 10 ते 15 मिनिटं कैरीच्या फोडी आपण शिजवून घेऊ। 15 मिनिटांनंतर इथे कैरीच्या फोडी छान शिजलेल्या आहेत। या ठिकाणी कैरीची लोणचीची ग्रेव्ही तुम्हाला पातळ दिसत असेल, पण थंड झाल्यानंतर ही दाटसर होईल, त्यामुळे इथे ही ग्रेव्ही परफेक्ट आहे। आता गॅस बंद करून इथे मी 2 चमचे शोप आणि 2 चमचे अजवाईन घालते आहे। त्याच्यामुळे या लोणचीचा स्वाद अजून छान येईल। आता आपली झणझणीत तिखट, गोड, आंबट अशी कैरीची लोणची तयार झाली आहे। ही लोणची 4 ते 5 दिवस आरामात टिकते। ही लोणची खिचडी, पोळी आणि भातासोबतही खूप छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।